आलेल्या सर्व आमच्या भीमसैनिकांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि अभिनंदन करून मी रामदासजी आठवले साहेब ही कुठली कशी झाली याच्यावर मी भाष्य थोडंसं करणार आहे तुमच्या माहितीच तर ही जी आजचा हा दिन जो आहे तो हा दिन आपण संघर्ष दिन म्हणून साजरा करीत आहोत. संघर्ष दिन या दिवसाला नाव कशामुळे दिलेलं आहे तर या महाराष्ट्रामध्ये आपल्या ढोलेवाडी सांगली जिल्ह्यामध्ये यांचा रामदासजी आठवले साहेबांचा जन्म झालेला आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांनी आपल्या शालेय जीवन संपल्यानंतर यापूर्वी आपल्याला 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी या देशामध्ये दलितांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न या देशातील लोकांनी केला. आमच्या सर्वसामान्य समाजातल्या माणसाला दलित असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, पारधी असेल, या सर्व जे उपेक्षित जमात आहे या उपेक्षित जमातीला आपल्या भारतीय संविधानाने दिलेले अधिकार समस्त प्रस्तावित समाजाने नाकारलेले होते आणि आमच्यावरती गुलामगिरी लागली, आमच्यावर अन्याय अत्याचार केले जात होते, अमानुष असे आमच्या आया बहिणीवरती बलात्कार केले जात होते आणि ही परिस्थिती भयानक होती. या देशातली जी सामाजिक समता आहे या देशामध्ये या समतेला देखील तोडवण्याचं काम या देशातली प्रस्थापित मंडळी करत होती. मित्र, आमची तर अशी परिस्थिती होती दलितांची की आम्हाला गावात सुद्धा या जरी आलो आम्ही उंची कपडे घातले त्याचबरोबर जर इतर लोकांच्या प्रमाणे आम्ही अधिकार जर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मागण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला मारझोड करण्यात येत होती. त्याचबरोबर या देशामध्ये तुम्ही गुलामच राहिलं पाहिजे आणि गुलाम जर तुम्ही नाही राहिला तर तुमचा या देशामध्ये तुम्हाला आम्ही राहू देणार नाही किंवा या देशामध्ये तुमच्यावर आम्ही अन्याय अत्याचारच करू, जोरजुलत करू, अशा पद्धतीच्या वर्तणुकीच्या विरोधामध्ये या रामदासजी आठवले साहेबांनी तरुणाचा एक संच तयार केला आणि तरुणाचा संच तयार करून त्याला एक दलित पॅन्थर नावाची संघटना असं नाव दिलं मित्र. आणि ही भारतीय दलित पॅन्थर या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली आणि या भारतीय दलित पॅन्थरनं या देशातला जो अस्पृश्य वर्ग आहे, या देशातला जो गरीब वर्ग आहे, या लोकांना भारतीय संविधानाप्रमाणे अधिकार मिळाले पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना मांडली आणि त्या पद्धतीनं आम्ही काय केलं, आठवले साहेबांनी काय केलं तर रस्त्यावरची लढाई लढली मित्र आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मित्र. आज खैरांजलीसारखं प्रकरण झाले. या खैरांजलीच्या प्रकरणामध्ये आमच्या महिलांवरती असे अन्याय अत्याचार झाले, त्यांच्यावरती त्यांच्या प्रत्येक भागावरती वार करण्यात आले आणि अमानुष पद्धतीनं हत्या केली तरी देखील त्याला न्याय मिळाला नाही मित्र. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आज देखील आमच्यावर अन्याय आणि अत्याचार होत आहे. तुम्ही तुमच्या जर पायरीनं नाही राहिलं तर तुमच्यावर अन्याय 100% होणार, जोर जुलूम होणार आणि तुम्हाला गावाच्या बाहेर हाकलून देणार. अशा पद्धतीच्या विरोधामध्ये ज्या साहेबांनी आंदोलनं पुकारली, त्याचबरोबर मोर्चे काढले आणि जशाच तसं उत्तर देण्याचं काम रामदासजी आठवले साहेबांनी या देशामध्ये केलं. आणि या देशातला जो सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे, आज जो आमचा प्रश्न आहे, आमचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला बगल न देता त्या प्रश्नावरती जो प्रश्न असा आहे, प्रश्न आमच्या समतेसाठी असेल, आम्हाला अधिकार मिळण्यासाठीचा प्रश्न असेल, या प्रश्नाला रामदासजी आठवले साहेबांनी हे
अभियुक्त मानलेलं आहे, अधोरेखित केलं आणि त्यासाठी ज्या आपल्या गावागावामध्ये आपल्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार रुजवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. म्हणून त्याला आम्ही संघर्ष दिन असं म्हणतो आहे. आणि ही आठवले साहेब छोटं हे जे नेतृत्व होतं, तर या नेतृत्वाने आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे. त्याचबरोबर बौद्धांना सुविधा मिळायला पाहिजे. अल्पसंख्याक माणसाला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे. याच्यासाठी रस्त्यावरती लढाई लढलेली आहे मित्र. आणि या लढाईचं आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी त्याला साथ दिल्यामुळं आज आमचे जे आठवले साहेब हे आपल्या दिल्लीच्या याच्या गादीवरती बसलेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये त्यांना राज्यमंत्रिमंडळ पद मिळालेलं आहे मित्र. ही कशाची किमी आहे? तुम्हा सर्वांची किमी आहे. तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहिलात. रिपब्लिकन पार्टीची आठवले गटाच्या वरती तुम्ही निष्ठा ठेवली आणि त्यामुळं आठवले साहेब आज मंत्री झालेले आहेत. आणि मंत्री झाले म्हणून आज तुम्हाला जो तुमच्यावर जो अन्याय आणि अत्याचार होत होता तो आता एका सैनिशी नष्ट करण्याचं काम रामदासजी आठवले साहेब करत आहेत. आणि म्हणून हा दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला या देशातली मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे मित्र. मनुस्मृती काय सांगते? माणसामध्ये असमानता सांगते मित्र. या देशामध्ये जाती व्यवस्था राहिली पाहिजे. या देशातल्या स्त्रियांना अधिकार राहिले नाही पाहिजे. अशा पद्धतीची मनुस्मृती सांगते. ही मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली तिचं दहन केलेलं आहे मित्र. अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगेन, आपल्याला यापुढेही आपल्या समाजावर अन्याय आणि अत्याचार, जोर जुलूम, त्याचबरोबर घटनेप्रमाणे जर आम्हाला वागू दिलं नाही, आमच्यावर अन्याय अत्याचार झाले तर ही रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांची तुमच्याबरोबर असेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती झगडून तुम्हाला न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही कार्यरत आहोत. तुमची साथ आम्हाला अशीच राहू द्या. या प्रसंगी रामदास आठवले साहेबाला याविषयी चिंतन करतो आणि त्यांना सुखी आणि समृद्धीचं आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. आणि आता केक कापून लगेच आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपण रुग्णाला फळे वाटपाचा कार्यक्रम देखील करणार आहोत. तर आपण सर्वांनी तिथं देखील यायचं आहे. आपण सर्वजण इथं आलात, माझं भाषण ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करतो, आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय भीम. जय भीम.